चला चला हुरड्याचा टाइम झालेला आहे. तर नमस्कार सर्वांना, किड्स फन आदित्य आदिराजमध्ये मी दीपाली तुमचं स्वागत करते. तर गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पार्कमध्ये सर्वांनी खेळ खेळले आणि पार्कमध्ये खेळ खेळून झाल्यानंतर थोडं सावलीखाली आराम केला आणि दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि येथे हुरडा खाण्याचा हा टाईम झालेला आहे. येथील व्यवस्थापकांनी हुरडा तयार आहे असा निरोप देतात सर्वजण हुरडा पॉईंटकडे आले. तर येथे पहा, नारळाच्या झाडाखाली मस्त नारळाच्या बनामध्ये झाडांच्या गार सावलीखाली त्यांनी हुरडा खाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर सर्वजण येथे मुलांनी पटकन आपली जागा पकडली. सकाळी खाल्लेला नाश्ता पार्कमध्ये खेळून जिरून गेलेला आहे, त्यामुळे मुलांना पुन्हा एकदा भूक लागलेली आहे आणि कधी एकदा हुरडा येतोय याची वाट पाहत सर्वजण बसले. अश्विनी ह्यांचे पाय बांधून ठेवा मित्र म्हणते. अरे चिकू झाडावर बस, पोपट्यासारखा ड्रेस घातला इकडे तिकडे सोडायला पोरांना सांभाळून दमल्या. जाणार का परत? जाणार, आम्हाला सोडून जायचं. पाय बांधून सुतळी कुणाकडे. महिलांसाठी हुरडा पार्टी म्हणजे फक्त खाणं नाही तर मैत्री, मस्ती आणि स्वतःसाठी वेळ. तर येथे हुरडा येण्या अगोदर येथे सर्वजण मस्तपैकी गप्पा टप्पा आणि एकमेकांची थट्टा मस्करी चालू होती सगळ्यांची. आम्हा महिलांसाठी हुरडा पार्टी म्हणजे एक छोटा फेस्टिवलच आहे. जर तुम्हालाही अशी महिलांसाठी हुरडा पार्टी आयोजित करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या हुरडा पार्टीला आम्ही फक्त महिला आलेलो आहोत, महिला आणि आमच्याबरोबरची आमची मुलं. तर कोणी सासूसून आहे, कोणी बहिणी आहेत, कोणी जावा आहेत, मैत्रिणी आहेत. तर आम्हा महिलांसाठी हुरडा पार्टी म्हणजे शेतातला मस्त माहोल, गप्पा टप्पा आणि गरमागरम हुरडा. घर, काम आणि जबाबदाऱ्या सगळं विसरून आजचा दिवस फक्त एन्जॉय करायचा. प्रत्येक महिलेला स्वतःसाठी वेळ मिळायलाच हवा. अशा छोट्या गेट टुगेदरमुळे मैत्री अजून घट्ट होते आणि मन ताजंतवानं होतं. तर आजच्या या हुरडा पार्टी निमित्त थोडं वेगळं म्हटलं तर आजचा दिवस आहे खास, कारण आज आहे आपली लेडीज ओनली हुरडा पार्टी. शेतातला मस्त निसर्ग, गप्पा, खेळ आणि गरमागरम हुरडा. आजचा दिवस फक्त आपल्या आनंदासाठी. तर हुरडा पार्टी म्हणजे काय? हुरडा पार्टी म्हणजे हिवाळ्यात शेतात ताज्या कोवळ्या ज्वारीला चुलीवर भाजून खाण्याचा पारंपरिक कार्यक्रम. ही परंपरा विशेषतः महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे. तर आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत की हुरडा पार्टी म्हणजे नेमकं काय, ही परंपरा कशी सुरू झाली आणि का इतकी लोकप्रिय आहे. तर हुरडा म्हणजे कोवळी हिरवी ज्वारी. ही ज्वारी पूर्ण पिकण्याआधीच कापून चुलीवर भाजली जाते. भाजल्यानंतर हाताने चोळून तिची साल काढली जाते आणि आतले मऊ गरम दाणे खाल्ले जातात. व्हिडिओ ठेवा. आपल्या काय घरचं नाहीये, मला वाटलं त्यांना खायचं. हुरड्याची खरी मजा त्याच्यासोबत दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये आहे. तर येथे हुरड्याबरोबर खाण्यासाठी लसूण चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, गूळ, लाल तिखटामध्ये भाजलेले शेंगदाणे असे सर्व पदार्थ त्यांनी हुरड्याबरोबर दिलेले आहेत.
गरमागरम हुरडा आणि तिखट चटणी यांची चव म्हणजे एक वेगळाच अनुभव. हाय की चिकूच्या ताटातच खाते. तर अलीकडच्या काळात पाहता हुरडा पार्टी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. हुरडा पार्टी म्हणजे फक्त खाणं नाही, हा एक शेतात साजरा होणारा छोटा सण आहे. कुटुंब, मैत्रिणी आणि नातेवाईक सगळे मिळून शेतात जातात, हुरडा खातात, गाणी म्हणतात, खेळ खेळतात आणि एकत्र वेळ घालवतात. हिवाळ्यात साधारण डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ही पार्टी आयोजित केली जाते, कारण या कालावधीमध्ये ज्वारीची कोवळी कणसे उपलब्ध असतात. पण यावर्षी पावसामुळे पेरणी उशिरा झाली असल्यामुळे हुरडा अजूनपर्यंत उपलब्ध आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही हुरडा पार्टीचे नियोजन करून आलेलो आहोत. थोडक्यात सांगायचं तर हुरडा पार्टी म्हणजे निसर्ग, परंपरा आणि आपलेपणा यांचा सुंदर संगम आहे. जर तुम्हाला गावाकडचा अनुभव घ्यायचा असेल तर हुरडा पार्टी नक्की अनुभवायला हवी. साधारण डिसेंबर ते जानेवारी महिन्यात जेव्हा ज्वारी कोवळी असते तेव्हा या हुरडा पार्टी केल्या जातात. पण पावसाचं प्रमाण ह्यावर्षी शेवटच्या दिवसांमध्ये जास्त होतं, त्यामुळे पेरणी उशिरा झालेली होती, त्यामुळे अजूनपर्यंत हुरडा उपलब्ध आहे. मामा गुळ कुठं आहे? लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, गूळ हे हुरड्याबरोबर खाल्लं जातं आणि त्यांनी येथे आधी हे दिलेलं आहे. तर मस्तपैकी गरमागरम हुरडा त्यांनी आणलेला आहे आणि सर्वांना थोडं थोडं करून वाटत आहेत आणि मस्तपैकी असा गरमागरम हुरडा खाण्यासाठी सर्वांनी सुरुवात केली. हुरडा पार्टी म्हणजे शेतातला एक छोटा सण, निसर्ग, चुलीचा धूर, गरमागरम हुरडा आणि आपलेपणा अशी व्याख्या थोडक्यात म्हटली तरी चालेल हुरड्याची. हुरडा पार्टी ही शेती आणि निसर्गाशी जोडलेली परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. हुरडा पार्टीमध्ये हुरडा खाल्ल्यानंतर मठ्ठा म्हणजेच ताक पिण्याची परंपरा आहे. त्यामागे चव आणि आरोग्य अशी दोन्ही कारणे आहेत. हुरडा म्हणजे कोवळी ज्वारी, त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. तिखट चटणी आणि ठेचा खाल्ल्यानंतर मठ्ठा पिल्याने पचन सुरळीत होते, त्यामुळे मठ्ठा म्हणजेच ताक पिले जाते. तर येथे सुद्धा त्यांनी ताक कॉर्नर्स हुरडा पॉईंटच्या ठिकाणच्या साईडलाच ताकाचा पॉईंट ठेवलेला होता. सर्वजण येथे येऊन सर्वांनी ताक पिले. तर आजची वन डे ट्रिप आहे ती म्हणजे हुरडा पार्टीची. हुरडा खाऊन झाला, पार्कमध्ये एन्जॉय करून झाला, नाश्ता करून झाला. गरमागरम हुरडा खाल्ल्यानंतर पोरांना आतुरता लागली होती ती म्हणजे स्विमिंग पूलमध्ये उतरण्याची. हुरडा खाऊन झाल्यानंतर सर्वांनी पटकन कपडे चेंज करून आले आणि स्विमिंग पूलमध्ये उड्या मारून एन्जॉय करायला सुरुवात केली. आता अनेक ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये हुरडा पार्टीची ठिकाणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. अनेक फार्म हाऊसवर अनेक हुरडा पार्टीच्या ठिकाणी स्विमिंग पूलची मजा देखील दिली जाते. मुलांसाठी आणि तरुणांसाठी अतिरिक्त मनोरंजनाची ही सोय. अशा हुरडा पार्टीच्या ठिकाणी स्विमिंग पूल असल्यास पूर्ण दिवसाची धमाल मजा. हुरडा पार्टी म्हणजे मोठ्यांची मजा आणि स्विमिंग पूल म्हणजे मुलांचे खास आकर्षण असते.
इथं कमरापर्यंत आहे. तर अशा ठिकाणी लक्ष ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे आपल्याबरोबर लहान मुलं असतील तर लहान मुलावर अशा ठिकाणी लक्ष ठेवावं. पूल स्वच्छ आणि सुरक्षित आहे का ते सुद्धा तपासावं. तुम्ही सुद्धा अशा हुरडा पार्टीच्या ठिकाणी स्विमिंग पूलच्या ठिकाणी भेट दिली असेल, भेट देणार असाल तर अशा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सकाळी नाश्ता, दुपारी हुरडा आणि त्यानंतर स्विमिंग पूलमधील पाण्याबरोबर धमाल मजा. DJ, धमाल गाणी, रेन डान्स आणि पूल गेम्सची सुविधा सुद्धा येथे उपलब्ध आहे. कुटुंबियांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा येथे उपलब्ध करून दिल्या जातात. तर येथे छोट्यांबरोबर मोठ्यांनी देखील स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरून गाण्यांवर ताल धरत पाण्यामध्ये मजा केली. अशा हुरडा पार्टीच्या ठिकाणी रेन डान्सची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. रेन म्हणजे पाऊस, डान्स म्हणजे नृत्य. तर अशा पावसाच्या पाण्याखाली डान्स करत बालपण आठवते. बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. थोडक्यात सांगायचे तर हुरडा पार्टी आता केवळ खाण्यापुरती मर्यादित न राहता ती एक पूर्ण वन डे पिकनिक झाली आहे, जिथे हुरड्याच्या चवीसोबतच रेन डान्स आणि स्विमिंगची धमाल अनुभवता येते. अशा हुरडा पार्कच्या ठिकाणी रेन डान्स म्हणजेच कृत्रिम पावसाची सोय केलेली असते आणि अशा पावसाखालीच छोट्यांपासून मोठे सुद्धा मस्त भिजून आनंद घेतात. आणि अशा रेन डान्स खाली मोठ्यांना आपले बालपणाच्या आठवणी ताज्या होतात. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून हुरडा पार्कच्या ठिकाणी हुरडा खाण्याची सोय कशी केलेली असते, स्विमिंग पूल, रेन डान्स याची सोय कशी असते आणि ही माहिती या व्हिडिओतून तुम्हाला आवडली असेल तर किड्स पण अदिती आदिराजला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जर तुम्हालाही अशी लेडीज स्पेशल हुरडा पार्टी करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि किड्स पण अदिती आदिराजला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.